आपण बनवणार आहे कढीपत्त्याची चटणी। चला तर मग आपण बनवू। कढीपत्त्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य: कढीपत्ता, कोथिंबीर, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, पांढरे तीळ, काळे तीळ, धने आणि शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि बडीशेप सुद्धा टाकणार आहे मी आणि जिरे। चला तर मग आता बनवू आपण। कढई चांगली तापली आहे, आता त्यात कढीपत्ता टाकायचा। चांगलं परतून घ्यायचं। हे सगळं आता कोरडं झालं पाहिजे, पाणी सगळं घातलं चांगलं फिरून घ्यायचं। यात आपण थोडंसं तेल टाकणार आहे। आता झाले आता रोस्ट करून आता हरभरे रोस्ट करून घेऊ। जसं आपण उडदाची डाळ सुद्धा रोस्ट करून घेऊ, त्यातच सगळं टाकायचं म्हणजे हे लवकर हे नाही होत ना, म्हणून हे आधी घ्यायचं रोस्ट करून आणि बाकीचे लगेच त्यात टाकायचे। थोडं वेळ झाल्याच्यानंतर हे असं लाल जर झालं ना, मग बाकीचे सगळं टाकून द्यायचं एकत्र रोस्ट करायला। एकदम हलकंसं तेल घेतलं आहे मी। ही मोहरी आणि ही आहे बडीशेप टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं, त्याच्यातच मी कोथिंबीर सुद्धा टाकून देणार आहे, चांगलं परतून जाईल ते सुद्धा। कमी गॅसवरच चांगलं असं परतून घ्यायचं, याला एकदम मस्त असं छान परतून घ्यायचं। कोथिंबीर एकदम असं वाळली नाही याच्यामध्ये, ते समजायचं आपलं सगळं रोस्ट झालेलं आहे। कढीपत्ता त्यातच टाकला, ते बी चांगलं अजून रोस्ट होऊन जाईल एकदम चांगलं असं। असं परतून झालंय, असं परतून झालंय। चला तर मग आता याला गार व्हायला ठेवून देऊ आणि याचे मसाले काढू जे जे टाकायचे ते। जर लाल तिखट आहे तर मी अर्धा चमचा घेणार, हे घरचं काळा मसाला आहे ते बी मी अर्धा चमचा घेणार। प्रवीण मसाला हे पण अर्धा चमचा घेणार मी। हळद घेणार थोडीशी, सर मीठ। बघू शकता किती मस्त असं रोस्ट झालं। आता हे मिक्सरमध्ये टाकून घेऊ आणि बारीक करूया। छान असं बारीक झालं होतं, हे असं चांगलं बारीक एकदम एका डब्यात भरून ठेवायचं। वरण भातासोबत, पोळीसोबत तुम्हाला यासंग खायचं यासंग तुम्ही खाऊ शकता। खायला खूप मस्त लागतं हे। याच्यात तूप किंवा तेल टाकायचं, तुपाने तो खूप छान लागतं, तेलही टाकून खाऊ शकता तुम्ही, एकदम मस्त असं। चला तर मी या डब्यात टाकून ठेवते आता। डब्यात भरून झालं, झाकून असं तुम्ही फ्रीजमध्ये 15 दिवसासाठी ठेवू शकता।
हे तुम्ही भात किंवा पोळी संग नुसतंसुद्धा खाऊ शकता. तरी वरण भात खिचडी भात संग चांगलं लागतं तूप टाकून मस्तपैकी. कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं आहे चटणी. तुम्ही करा, खा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाय.